हाय फ्रेंड्स, प्रेरणा होममेड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मेथीच्या वड्या कशा बनवायच्या ते बघणार आहे. मेथीची भाजी तुम्ही खाल्लीच असाल, पराठे खाल्ले असाल. तर आज आपण मेथीच्या वड्या कशा बनवायच्या ते बघणार आहे. आणि तुम्ही या एकदा शिजवून अशा ठेवलात ना फ्रीजमध्ये वगैरे, तर तुम्ही 4-5 दिवसांनी पण तुम्हाला कधी खावंसं वाटेल तेव्हा तुम्ही हे असे फ्राय करून खाऊ शकता किंवा असंही खाऊ शकता. छान खमंग आणि खुसखुशीत अशा मेथीच्या वड्या ह्या बनवून तयार होतात. आणि हे तुम्ही एकदा केलात ना तर तुम्हाला कधी जेव्हा खावासे वाटतात ना तेव्हा तुम्ही हे फ्राय करून खाऊ शकता. फक्त हे फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत म्हणजे आरामात 4 ते 5 दिवस हे टिकतात. आणि तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही हे फ्राय करून खाऊ शकता. चला तर मग उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करू. इथे मी मेथी घेतलेली आहे. मेथीची एक जुडी घेतलेली आहे, अशी कोवळी कोवळी घेतलेली आहे आणि छान अशी निवडून घेतलेली आहे. अशी पानं पानं घेतलेली आहे, देठ जास्त घेतलेली नाही आहेत त्याचे. आता यामध्ये आपण पाणी घालून अर्धा तास आपण ही ठेवून देणार आहोत. त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं आहे आणि ही अर्धा तास आपण ही भिजत ठेवणार आहोत तसेच मिठाच्या पाण्यामध्ये, म्हणजे ह्याच्यातला जो कडवटपणा आहे ना तो थोडासा निघून जाईल. म्हणजे 1 चमचा मीठ टाकलेलं आहे म्हणजे ह्याच्यातला कडवटपणा थोडासा मेथीच्या भाजीतला कमी होतो. मीठ घालून अर्धा तास आपण आता हे बाजूला ठेवून देणार आहोत. तोपर्यंत आता आपण त्याच्यामध्ये घालायचा मसाला बनवून घेणार आहोत. म्हणजे मिरचीचा असा ठेचा बनवून घेणार आहोत. इथं 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत, 3-4 आल्याचे तुकडे घेतलेले आहेत, 7-8 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे. आता हे चांगलं असं ठेचून घ्यायचं आहे. तुम्ही मिक्सरला पण जरासा फिरवून घेतला तरी पण चालेल. आणि हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आता इथं आपल्याला हे त्याच्यामध्ये घालायचा मसाला तयार झालेला आहे आणि आपण हे आता अर्धा तास झालेलं आहे. मेथी आता आपण चांगली अशी पिळून बाजूला काढून घेणार आहोत. त्यातलं पाणी काढून घेणार आहोत सगळं. चांगली अशी पिळून घ्यायची आहे, पाणी ठेवायचं नाही त्याच्यामध्ये. इथं हे व्यवस्थित आपण पाणी काढून घेतलेलं आहे मेथीच्या भाजीतलं. आणि आता ही बारीक चिरून घेणार आहोत आपण, एकदम बारीक चिरून घ्यायची आहे. तर इथे ही मेथीची भाजी चिरून झालेली आहे आणि जे आपण मिरचीचा ठेचा बनवलेला होता ना तो आता याच्यामध्ये घालून घेणार आहोत. 1 चमचा मीठ घालायचं आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा पण लाल तिखट वापरलेलं आहे कलरसाठी, आणि 1 चमचा धना पावडर, पाव चमचा हिंग घालून घ्यायचं आहे आणि 1 चमचा आपण ओवा घेतलेला आहे. ओव्यामुळे छान टेस्ट येते त्याला आणि पचायला पण थोडी हलकी आहे, त्यामुळे आपण थोडासा ओवा घालून घेतलेला आहे. आणि 4 चमचे आपण तीळ घालून घ्यायचे, पांढरे तीळ, आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घातलेली. आता हे सगळं साहित्य आपण व्यवस्थित असं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. आता बेसन घालायच्या अगोदर आपण याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे जो आपण मसाला वगैरे घातलेला आहे ना ते व्यवस्थित या मेथीच्या भाजीला लागेल. ते व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. त्यामध्ये आपण त्या 1 कप बेसन घालून घेणार आहोत आणि अर्धा कप तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे छान अशा मेथीच्या वड्या कुरकुरीत होतात. आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरजेनुसारच आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. जास्त पाणी घालायचं नाही आहे, एकदम गरज पडेल तेवढंच आपल्याला हे पाणी घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये. इथे जास्त पाणी लागत नाही आपल्याला, थोड्या पाण्यामध्ये आज आपल्याला हे भिजवून तयार होतं.
थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे असं व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे. कारण अगोदरच आपल्या मेथीला पाणी असतं, त्यामुळे मेथीमध्ये पाणी असतं, त्यामुळे आपल्याला जास्त याच्यामध्ये पाण्याची काही गरज पडत नाही. तर इथं हे आपलं भिजवून तयार झालेलं आहे. आता हे आपण साईडला ठेवून देऊ. आणि इथं इडली पात्र घेतलेलं आहे, गॅसवरती ठेवलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये आता पाणी घालून आपण हे स्टीम करायला ठेवणार आहोत. गरम करायला पाणी, अर्धा लिंबू घातलेला आहे, आणि झाकण ठेवून आता आपण हे पाणी गरम करून घेणार आहोत. पाणी गरम होते तोपर्यंत आपण इकडं चाळणीला थोडंसं तेल लावून घेणार आहोत. ज्याच्यामध्ये आपण हे करणार आहोत ना, त्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे. तुम्हाला जर तुम्ही ताटावरती असं थापून सुद्धा करणार असाल ना, वड्या वगैरे अशी चौकोनी वड्या, तशा पण करू शकता तुम्ही. मी अशी गोल गोल अशी गोळे करून घेते हे वड्या. हातामध्ये असा गोळा घेऊन असं व्यवस्थित असं लांब असं आपल्याला बनवून घ्यायचं आहे. जरा थोड्याशा लांब आकारामध्ये असं आपल्याला बनवून घ्यायचे आहे. तर एक बनवून झालंय, बाकीचे पण असे आपण आता बनवून घेऊ. तिथे 4 आपले हे बनवून झालेले आहेत. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये भिजवताना थोडीशी साखर घालून घेतलात ना तरी पण चालेल. जर तुम्हाला वाटलंच की हे जराशा वड्या कडू लागतात, कडवट होतील वगैरे, तर तुम्ही थोडीशी साखर घालून घेऊ शकता त्याच्यामध्ये. आता वरून थोडेसे आपण हे तीळ घालून घेणार आहोत त्याच्यावरती. आणि इथं आता आपलं पाणी गरम झालेलं आहे. झाकण उघडून आपण त्याच्यावरती हे ठेवून देणार आहोत. आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हे 15 ते 20 मिनिटात आपण हे चांगले हे शिजवून घेणार आहोत, म्हणजे वाफवून घेणार आहोत. आता इथे 20 मिनिटं झालेली आहेत, आणि बघू शकता छान अशा मेथीच्या वडे आपले शिजलेले आहेत. असं हात लावून बघायचं, हाताला चिकटलं नाही की समजायचं हे चांगले शिजलेलं आहे. आता आपण हे गॅसवरून उतरून खाली घेणार आहोत, आणि पूर्णपणे आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे. थंड करून झाल्यावरतीच आपल्याला याच्या वड्या करून घ्यायच्या, पाडायच्या. जर तुम्ही गरम असताना काढायला लागलात तर ते खाली चिकटलेलं असतं, व्यवस्थित निघत नाही. त्यामुळे पूर्णपणे आपल्याला हे थंड करूनच घ्यायचं आहे. बघू शकता हाताला थोडंही आपल्याला चिकटत नाही आहे, म्हणजे व्यवस्थित हे शिजलेलं आहे. आता इथं पूर्ण थंड झालेलं आहे. तर बघू शकता अजिबात खाली चिकटलेलं नाही, व्यवस्थित असं निघालेलं आहे. आता ह्याच्या आपण वड्या पाडून घेणार आहोत. आता 2 मी ठेवून देणार आहे, आणि 2 याच्या वड्या पाडून घेणार आहे. म्हणजे जेव्हा केव्हा आपल्याला खायची इच्छा होईल ना, तेव्हा त्या आपण वड्या करून त्याच्या फ्राय करून खाऊ शकतो. आता याच्या आपण वड्या बनवून घेणार आहोत. बघू शकता किती छान अशा ह्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत. अजून थोडंसं गरम आहे, पण पूर्णपणे असं थंड झालं ना की छान त्याच्या वड्या पडतात. अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचे आहे. ते मी दुसरं पण इथं अशा पाडून घेते वड्या, त्याच्या कट करून घेते. तर इथे हे कट करून झालेलं आहे, आणि हे 2 मी ठेवून दिलेले आहे. जेव्हा नंतर वाटेल तेव्हा मी ह्या कट करून फ्राय करून घेणार आहे. आता हे जे 2 कट करून घेतलेले त्यात आपण फ्राय करून घेणार आहोत. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण हे एक एक सोडून फ्राय करून घेणार आहोत. तुम्हाला जर हे डीप फ्राय करायचं तर डीप फ्राय पण करू शकता, आणि शॅलो फ्राय करायचं तर शॅलो फ्राय पण करू शकता.
2 ते 3 चमचे टाकून तुम्ही हे शॅलो फ्राय करू शकता. पण मी इथं हे डीप फ्राय करून घेतलेले आहेत, म्हणजे छान अशा या मेथीच्या वड्या अशा कुरकुरीत होतात एकदम. आणि जास्त वेळ लागत नाही आपल्याला. एकदम गरम तेल करून घेतलं ना, अर्ध्या मिनटात आपल्याला ह्या फ्राय करून होतात. जास्त वेळ आपल्याला हे ठेवायचे नाही आहे तेलामध्ये. असा सोनेरी रंग आला की आपण ते काढून घेणार आहोत. बघू शकता कलर किती छान आलेला आहे. सोनेरी रंगावरती आपल्याला ह्या चांगल्याशा तळून घ्यायच्या आहेत. तर आता आपण अशाच बाकीच्या पण करून घेणार आहोत. तेल आपल्याला चांगलं असं गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे वड्या तळायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही. तर इथं आपल्या ह्या मेथीच्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत आणि छान अशा खुसखुशीत अशा आपल्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत. तुम्हाला मी आवाज सुद्धा दाखवते. छान अशा ह्या कुरकुरीत झालेल्या आहेत. खायला पण खूप छान लागतात. एका डिशमध्ये आपण ह्या काढून घेऊ आता. तुम्ही जर या शिजवून वगैरे ठेवलात ना, तर कधी पण तुम्हाला हे नंतर बनवून तुम्ही फ्राय करून खाऊ शकता. फक्त फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत. 4 ते 5 दिवस आरामात टिकतात आणि तुम्ही त्यानंतर गरम गरम कधी पाहिजे तेव्हा तुम्ही हे फ्राय करून खाऊ शकता. आवाजावरूनच समजलं असेल की ती छान अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेल्या आहे आणि खायला पण खूप छान लागतात, टेस्टी लागतात, पौष्टिक आहेत. तर तुम्ही पण रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.